रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. अधिक महिना म्हणजे धोंड्याचा महिना 2026 मध्ये कधी आहे, या महिन्याचं खरं महत्व काय आहे आणि या अधिक महिन्यात आईची ओटी का भरायची व कशी भरायची, ही संपूर्ण माहिती आज आपण स्पष्ट आणि सोप्या भाषेत पाहणार आहोत. अनेकदा या महिन्याबद्दल अर्धवट माहिती असते, त्यामुळे काही गोष्टी योग्य पद्धतीने केल्या जात नाहीत. पण या महिन्यात जर योग्य रीतीने उपासना, दान आणि परंपरा पाळल्या तर त्याचा फायदा नक्कीच आयुष्यामध्ये दिसून येतो. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. येणारा प्रत्येक दिवस तुमचा सुखाचा, आनंदाचा, ऐश्वर्यात आणि निरोगी जावो. तसेच येणाऱ्या 24 तासात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवो, अशी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. मंडळी, 2026 या वर्षामध्ये एक विशेष असं अधिक महिना येत आहे, ज्याला आपण धोंडा महिना किंवा पुरुषोत्तम मास असे म्हणतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिना, प्रत्येक तिथी आणि प्रत्येक सण याला वेगळं महत्त्व दिलं गेलं आहे, ज्यामध्ये अधिक मास हा खूप पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. हा अधिक महिना दरवर्षी येत नाही, साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा हा महिना येतो. कारण आपलं पंचांग हे चंद्र आणि सूर्य दोन्ही गणनेवर आधारित आहे. चंद्रवर्ष हे साधारणतः 354 दिवसांचं असतं, तर सौर वर्ष हे 365 दिवसांचं असतं. या दोन्हीमध्ये जवळपास 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो आणि तोच हा अधिक मास. म्हणजे ज्या वर्षी अधिक मास येतो त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिने असतात, त्यामुळे हा महिना विशेष मानला जातो. नंबर 1. 2026 मध्ये अधिक महिना कधी आहे? 2026 मध्ये अधिक मास हा 17 मे पासून सुरू होणार आहे आणि 15 जून पर्यंत चालणार आहे. या पूर्ण कालावधीत हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या अधिक महिन्याला धोंडा महिना असे देखील म्हणतात. धोंडा म्हणजे दगड. पूर्वीच्या काळात या महिन्यात कोणतंही शुभ कार्य केलं जात नव्हतं, त्यामुळे हा महिना निरुपयोगी मानला जात होता. पण नंतर भगवान श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला आपलं नाव दिलं आणि तो पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यामुळे या महिन्याचं महत्त्व खूप वाढलं. हा महिना पूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित आहे. 2. अधिक महिन्यात काय करावं? या काळात जास्तीत जास्त विष्णूंची उपासना, जप, व्रत आणि धार्मिक कार्य केल्यास त्याचं फळ अनेक पटीनं मिळतं, असं शास्त्र सांगतं. या महिन्यात केलेली प्रत्येक चांगली गोष्ट पुण्य देणारी असते. या काळात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करणं खूप लाभदायक मानलं जातं. तसेच विष्णू सहस्रनामाचं पठण, भगवतेचं वाचन किंवा रामायणाचं वाचन करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं. शक्य असेल तर रोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावावा आणि मनापासून प्रार्थना करावी. नंबर 3. अधिक महिन्यात दानाचं महत्त्व. अधिक महिन्यात दानधर्माला खूप महत्त्व दिलं जातं. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा 33 वस्तूंचं दान केल्याने पुण्य मिळतं. काही जण या महिन्यात गरजू लोकांना मदत करतात, जे खूप चांगलं मानलं जातं. तसेच या महिन्यात तीर्थक्षेत्रांना भेट देणं किंवा पवित्र नदीत स्नान करणं देखील खूप शुभ मानलं जातं. अधिक महिन्यात काय टाळावं? हा महिना जितका पवित्र आहे तितकाच काही गोष्टींसाठी नियमबद्ध देखील आहे. विवाह, नामकरण, गृहप्रवेश, भूमिपूजन यासारखी शुभ कार्य टाळावीत असं सांगितलं जातं. कारण हा महिना आध्यात्मिक साधनेसाठी आहे, नवीन सुरुवातीसाठी नाही. तर आता आईची ओटी का भरायची? आता या सगळ्यात एक महत्त्वाची परंपरा आहे, जी अनेक घरामध्ये पाळली जाते आणि ती म्हणजे आईची ओटी भरणे. ही फक्त एक साधी प्रथा नाही, तर तिच्या मागे खूप मोठं धार्मिक आणि भावनिक महत्त्व दडलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये आईचं स्थान किती मोठं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. जन्मापासून आपल्यासाठी सतत कष्ट करणारी, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारी, प्रेम, संस्कार आणि आधार देणारी व्यक्ती म्हणजे आई. अधिक महिना हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा महिना मानला जातो. त्यामुळे या महिन्यामध्ये मुलीने आपल्या आईची ओटी भरून तिच्याबद्दल आदर, प्रेम आणि ऋण व्यक्त करायचं असतं. तुम्ही देखील तुमच्या आईचं नाव कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आईची ओटी भरल्याने काय लाभ होतो? वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की या महिन्यात आईला दिलेलं दान आणि सेवा आणि सन्मान हा थेट भगवंतापर्यंत पोहोचतो. आईला दीर्घ आयुष्य लाभो, ती सदैव निरोगी राहो, पुढील जन्मातही हीच आई मिळो. आईची ओटी भरून अशी प्रार्थना मनापासून केली जाते. आईची ओटी कोण भरू शकते? विवाहित मुलगी असो किंवा अविवाहित मुलगी, दोघींनीही या अधिक महिन्यात आईची ओटी भरता येते. यामध्ये कोणताही भेदभाव नाही. मुख्य गोष्ट म्हणजे भावना आणि श्रद्धा. ओटी कधी भरावी?
अधिक महिना सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी आईची ओटी भरू शकता, पण शक्य असेल तर मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी ओटी भरणं अधिक शुभ मानलं जातं. ओटीमध्ये कोणत्या वस्तू ठेवाव्यात? तांदूळ, खण, नारळ, ब्लाऊज पीस, सुकामेवा, हळद कुंकू, हिरव्या बांगड्या, कंगवा तसेच गोड पदार्थ देखील ठेवले जातात. विशेष करून अनारसे यांना अधिक महिन्यात खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळे शक्य असेल तर ओटीमध्ये अनारसे नक्की ठेवावेत. ओटी कशी भरावी? आईला पाटावरती बसवायचं, तिला हळद कुंकू लावायचं, तिच्या साडीच्या पदरात तांदूळ, नारळ, खण आणि इतर वस्तू ठेवायच्या. नंतर आईला नमस्कार करून तिच्या आरोग्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करायची. नंबर 11. तेहतीस या संख्येचं महत्त्व. ओटी भरताना 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. 33 रुपये, 33 अनारसे, 33 फळे देणं शुभ मानलं जातं. हिरव्या बांगड्यांचं महत्त्व. अधिक महिन्यात आईला हिरव्या बांगड्या देणं अत्यंत शुभ मानलं जातं. जर बांगड्या घेणं शक्य नसेल तर बांगड्या भरण्यासाठी पैसे देणे देखील योग्य मानलं जातं. आई नसेल तर काय करायचं? जर कोणाची आई हयात नसेल, निराश होण्याची गरज नाही. सासूबाईंना आई समान मानून त्यांची ओटी भरता येते किंवा आत्या, मावशी, मोठी बहीण, जाऊबाई यांची ओटी भरता येते. एखाद्या गरजू वृद्ध स्त्रीला आई मानून तिची ओटी भरली तरीही पुण्य मिळतं. जोडवी बदलण्याचं महत्त्व. अधिक महिन्यात जोडवी बदलणे किंवा नवीन जोडवी घेणे शुभ मानलं जातं. जोडवी ही सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही सोन्याची जोडवी घालू नये. कारण सोनं हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि पायात सोनं धारण करणं शास्त्रानुसार योग्य मानलं जात नाही. त्यामुळे नेहमी चांदीची जोडवी वापरावी. अधिक महिन्यात काय टाळावं? मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण, शिळं अन्न टाळून सात्विक आहार घ्यावा. तुळशी पूजनेचं महत्त्व. या महिन्यात तुळशीची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. रोज तुळशीपाशी दिवा लावावा, तुळशीला नमस्कार करावा. पण रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालू नये. रोज कोणता मंत्र जपावा? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र किमान 108 वेळा जपावा. अधिक महिन्याचं खरं फळ कसं मिळेल? अधिक महिना हा फक्त परंपरा पाळण्यासाठी नाही, तर आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी आहे. श्रद्धा, सातत्य, सकारात्मक विचार, शांत स्वभाव या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. दररोज थोडा वेळ जरी देवाच्या स्मरणात घालवला तरी त्याचं फळ नक्की मिळतं. दान करताना काय लक्षात ठेवावं? दान कधीही दिखाव्यासाठी करू नका. मनापासून निस्वार्थ भावनेनं केलेलं दान खरंच पुण्य देतं. आईच्या आशीर्वादाचं महत्त्व. आईच्या आशीर्वादापेक्षा मोठं काहीच नसतं. तिच्या आनंदात आपलं सुख दडलं आहे. अधिक महिना आपल्याला हीच गोष्ट पुन्हा आठवण करून देतो. शेवटची महत्त्वाची गोष्ट. अधिक महिन्यात आईची ओटी भरत असताना जर आई नसेल तर कोणत्याही सुवासिनीची स्त्रीची ओटी तुम्ही भरू शकता. चुलती, वहिनी, मावशी, आत्या, काकू, शेजारची स्त्री यांची ओटी भरू शकता. पण सासूची ओटी भरू नये असं सांगितलं जातं. जर आई विधवा असेल तर तिला ओटी न भरता तिच्या आवडीची भेटवस्तू, साडी किंवा इतर वस्तू प्रेमाने द्यावे. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.